ऍक्टिव्हिटीची सुरुवात करणार आहे कारण की अवधूतही आला, पण आरवला खूप मजा येते है ना आरव. सो ही जे ग्लास आहे ना याच्या साईजने मी याला कट करून घेते. आधी जवळपास शाळेत असताना मी पेंटिंग करत होते, त्याच्यानंतर कधी ब्रश पकडला नाही हातात. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत मित्रांनो. आय होप तुम्ही हे सगळे व्लॉग एन्जॉय करताय आणि तुम्हालाही तेवढीच आतुरता आणि एक्साइटमेंट आहे जेवढी मला आहे. सो आज आहे आपला व्लॉगचा 3रा दिवस आणि आजचा व्लॉग मी खूप उशिरा सुरू केलाय कारण की आजचा व्लॉग हा ॲक्च्युअल ब्लॉग सारखा नसणार आहे, तर काहीतरी एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी करणार आहोत आम्ही. फन आहे थोडाफार, सो ते करणार आहोत. पण त्याच्यासाठी आम्ही वाट बघतोय अवधूतची. तर जसा अवधूत येईल तशी आपण ॲक्टिव्हिटी स्टार्ट करणार आहोत. सो आणि ही आरवच्या रिलेटेडच आहे, सो त्याच्यासाठीच करतोय आम्ही. तर तुम्हाला थोड्या वेळातच माहिती पडेल की आपण काय करणार आहोत. मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. अवधूत यायच्या आधी मला सगळी तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून आपण ऍक्टिव्हिटी स्टार्ट करू. तर खूप मजा येणार आहे, तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. आता जवळपास वाजले आहे 1:35 झालेले आहेत आणि आता मी जेवणार आहे. जेवण वगैरे सकाळीच बनवून घेतलंय, सगळे कामं झाले, सर्व झालेलं आहे. आरवचं जेवण झालेलं आहे, आता फक्त माझं जेवण बाकी आहे, तर मी जेवून घेणार आता. सकाळी आज मी मटर पनीर केलं होतं आणि राईस केलेला आणि बाकीची सगळी तयारी पण ऍक्टिव्हिटीची करून ठेवते जेणेकरून अवधूत आल्यावर आपला वेळ जास्त वाया नाही गेला पाहिजे आणि आपण पटकन ऍक्टिव्हिटी सुरू करू. तर चला आधी मी जेवते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपलं मटर पनीरची भाजी एकदम छान झालेली आहे आणि आता मी त्याला थोडंसं गरम करते जेवायच्या आधी. आणि ग्रेव्ही पण एकदम सुंदर झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आरव खूप छान असा बलूनसोबत खेळतोय आणि मस्तपैकी एन्जॉय करतोय. तसं बघायला गेलं तर प्रत्येक लहान मुलांना नवीन गोष्टी शिकायला आणि काहीतरी नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतं. तुला मोर बलून पाहिजे? ओके बेटा. आणि इथे मी आता माझं जेवणाचं ताटही रेडी करून घेतलेलं आहे आणि हे छोटे छोटे मिनी नान आहेत. तर मित्रांनो, आता आपण ऍक्टिव्हिटीची सुरुवात करणार आहे कारण की अवधूतही आला आणि त्याचं फ्रेश होऊन झालेलं आहे आता. आणि आता वेळ आहे आपल्याला, तर करून घेऊया ऍक्टिव्हिटी. आणि अजून आरव झोपलेला नाहीये, तो आज झोपला नाहीये अजून. सो आता ऍक्टिव्हिटी करता येईल आपल्याला. आणि इथे अवधूत पण आलेला आहे. Hi guys, let's do it. Blue color. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्टिव्हिटी सुरू करायच्या आधी मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की आपण काय करणार आहे आणि का करणार आहे. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, आम्ही गेल्या वर्षी सुद्धा केली होती जेव्हा आरव 1 वर्षाचा होता. सो आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत. सो ही जे तुम्ही फ्रेम बघता याच्यात आरव जेव्हा 1 वर्षाचा होता तेव्हा आम्ही त्याचे हँड आणि फुटप्रिंट घेतलेले होते. तर ते सेम आपल्याला आता तो 2 वर्षाचा झालाय, तर त्याच्या वाढदिवसाच्या आधी मला पुन्हा घ्यायचे आहेत आणि अशीच फ्रेम त्याची अजून एक याच्या बाजूला मला लावायची आहे. सो ही ऍक्टिव्हिटी छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, छान आहे, पण ॲज अ मेमरी आहे कारण की पूर्ण 1 वर्ष झाले आम्हाला ही फ्रेम बघून असं आठवतं की आमचा आरव 1 वर्षाचा होता, त्यावेळेस त्याचे हात आणि पाय एवढे छोटे छोटेसे होते आणि ह्या मेमरीज वर्षानुवर्ष आपल्यासोबत नेहमीच राहतील. सो म्हणून आजही आपण ती ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सो ऍक्टिव्हिटीच्या आधी मी इथे प्लास्टिक असं टाकून ठेवलंय जेणेकरून कार्पेट घाण होणार नाही. आणि इथे मी शीट सुद्धा घेतलेले आहेत 2-3 आणि आपले जे कलर्स आहेत बेसिक जे त्या फ्रेम मध्ये यूज केलेले आहेत ते सेम कलर आपण यूज करणार आहोत. तर चला आता मग सुरुवात करूया. सो ऍक्टिव्हिटीसाठी आपली तयारी झालेली आहे मित्रांनो. तर आता मी कलर लावते आणि पहिला कलर आम्ही घेतलाय पर्पल, जो त्याच्या या हातावर आता लावणार आहे मी. जेव्हा आरव 1 वर्षाचा होता ना त्यावेळेस खूप इझी झालं होतं कारण की त्याला काही कळतच नव्हतं मी काय करते आणि इझिली झाली होती ती ऍक्टिव्हिटी. आणि आता माहित नाही म्हणून मी जेव्हा शीट्स वगैरे आणि कलर काढत होते ना त्यावेळेस मी 3 शीट काढून ठेवल्या त्याच्यात की एक जर नाही व्यवस्थित झाली तर दुसरी आणि जर दुसरीही नाही व्यवस्थित झाली तर तिसरी. तर पण आरवला खूप मजा येते है ना आरव.
What Mama's doing, Arav? Mama काय करते Arav? Mama is painting Arav's hand. Yeah. Arav, which color is this, beta? Purple color. That's right, Arav. त्याला खूप मजा येते, त्याला गुदगुली होते त्याच्या हाताला. Okay, let's do it. अजून थोडासा लागेल. इथे बाकी आहे ना. Now what you have to do is, okay, once Mama is done painting your hand, we have to press it on the paper. We have to stamp it on the paper. First like this. Straight. Make your finger straight. Yeah. Little bit messy. No. हे तर काहीतरी वेगळंच झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. We'll try one more time. Wait. Let's do it again, okay? So पुन्हा एकदा प्रयत्न करूया आपण. Poppy. Wait. Okay. Wait. Let's try one more time. Add more color. कारण की आता कलर पण हातावरचा गेलेला आहे. वेट पण त्याला बघा केवढी एक्साइटमेंट आहे. Arav, are you enjoying, beta? Yay! Let's do it again, okay? 1, 2. You have to put your hand here. Straight. Yeah. Keep it down. Yeah, don't move it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Slowly take it up. बेटर आहे. खरंच गेल्या वर्षी खूप इझी होतं, या वर्षी खूप कठीण होते. आता आपण हा हँड क्लीन करूया आरव. आणि विच कलर पप्पा? Now we are gonna use this pink color. Pink color. Yeah, wait. Mama will give you later, okay? Ooh, wow, that's so nice. Hands and fingers. Show me. Okay, it's clean now, right? The pink one. आणि आता त्याला स्वतःला करायचंय. Good job. Yeah, very good, Arav. Take more color. Yeah. Very good. Okay, I will hold your hand like this. तर अशा प्रकारे आम्ही दोन्ही हाताचे ठसे त्याचे पेपरवर घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि थोडं स्ट्रगलही होत होतं कारण की त्याला स्वतःहून करायचं होतं. सो थोडा वेळ लागला आणि जसं हाताचं झालं तसं मग मी त्याचे पायाचे करायला घेतले आणि त्याला थोडंसं बिझी ठेवलं. त्याच्या पप्पाला सांगितलं त्याला बिझी ठेवायला जेणेकरून पटकन होईल. आणि इथे आरव एक फनी व्हिडिओ बघतोय लॅपटॉपवरती आणि त्याला खूप हसायला येते. आणि इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता. किती छान वाटतायत ना सर्व कलर एकत्र. ऍक्टिव्हिटी होती छोटीशी आजची ती कंप्लीट झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते. आणि हे आता ड्राय पण झालेलं आहे, कंप्लीट ड्राय झालेलं आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी आधीच एक फ्रेम आणून ठेवली होती. सो आता या फ्रेम मध्ये लावून घेऊया. सो ही जे ग्लास आहे ना याच्या साईजने मी याला कट करून घेते आधी, म्हणजे ते हे व्यवस्थित फिट बसेल याच्यात. Boy, don't touch it. It's not dry yet. It's wet. आरवचे फुटप्रिंट जोपर्यंत ड्राय होतो ते तोपर्यंत मी
पण थोडीशी अशी पेंटिंग केली आहे. जवळपास शाळेत असताना मी पेंटिंग करत होते, त्याच्यानंतर कधी ब्रश पकडला नाही हातात, पण थोडंसं ट्राय केलंय. बऱ्यापैकी ठीक वाटतंय. तुला कसं वाटतंय अवधूत? ठीक आहे, छान आहे. ठीक आहे, छान आहे बोलले म्हणजे ओके. आता या वॉल मध्ये अजून एक ऍडिशन झालंय, सो हे आता थोड्या दिवसांनी मी पूर्ण चेंज करेल. कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण IKEA तो ड्रेसर आणलेला आहे. सो जेव्हा तो असेंबल होईल, सगळा हा रूम पुन्हा थोडासा चेंज होईल याचा लुक. सो त्यावेळेस मी या सगळ्या फ्रेम वगैरे सगळं चेंज करणार आहे. सो आणि फक्त तुम्ही डिफरन्स बघू शकता. ही छोटी फ्रेम होती गेल्या वर्षी जी आम्ही यूज केली, आणि या वर्षी आम्हाला त्याच्यापेक्षा मोठी फ्रेम आणायला लागले. आणि फूट प्रिंट्स आणि त्याचे हँड प्रिंट्स बघा एकदम मोठे आहेत. म्हणजे किती ड्रास्टिक चेंज वाटतं असं बघितल्याच्या नंतर. नाहीतर असं कळलंच नसतं की एवढा बदल झालेला आहे. गेल्या वर्षी एवढेसे छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय होते, आणि यावर्षी थोडेसे मोठे झालेत. असंच हळूहळू आरव लवकर मोठा होणार आहे आपला. आणि त्याच्यासाठी मग अशा आठवणी क्रिएट करायची गरज नाही लागणार. या सगळ्या आठवणी त्याच्यासाठीच आहेत. सो जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो बघेल आणि त्याला खूप आनंद होईल. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल, तुम्हीही एन्जॉय केलं असेल. आणि एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया उद्या सकाळी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.